तब्बल आठवड्याभर शाकाहारी व्रताचं पालन केल्यानंतर मित्रांनी कारेगावमधील पाटीलवाड्याबद्दल माहिती सांगितली। गाडीत 20 रुपयाचं पेट्रोल टाकून प्रचंड वेग धारण केला आणि हॉटेल पाटीलवाड्याजवळ येऊन थांबलो। पाटीवरचा पिवळा रंग बघून अचानक आळणी चिकन सूपची आठवण झाली। पार्किंगचा तो विस्तीर्ण प्रदेश किती एकराचा असेल म्हणून मित्रासोबत वाद घातला आणि तुम्हाला वाड्याचा परिचय करून देण्यासाठी 1 मिनिटाचं शूट पण केलं। स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, खूप दिवसांपासून चुलीवरचं अस्सल पद्धतीचं गावरान चिकन आणि मटण खाण्याची इच्छा निर्माण झाली होती। त्याच्यामुळे अनेक मित्रांना विचारलं की अस्सल गावरान पद्धतीचं जेवण जे की गावाकडचं जेवण असतं ते आपल्याला कुठे मिळेल, आणि शेवटी सगळ्यांनीच मला सूचित केलं की तुला पाटीलवाड्यावरती एकदा भेट द्यावीच लागेल। म्हणून पहिल्यांदा आपल्या एरियामध्ये कुठं पाटीलवाडा हॉटेल आहे का हे पाहिलं आणि शेवटी हे पाटीलवाडा हॉटेल तुमच्यासाठी मी शोधून काढले। ते म्हणजे कारेगाव परिसरामध्ये हॉटेल पाटीलवाडा तुम्ही पाठीमागं पाहत असाल। आपली महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती जपण्याचं काम हे पाटीलवाडा हॉटेल करत असतं आणि याच माध्यमातून आज आपण या ठिकाणी ब्लॉग शूट करण्यासाठी आलेलो आहे। ह्या वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा अस्सल वाड्यासारखा दिसणारा लुक। जसा वाड्यात शिरलो तसं समोर पाहतोय तर काय एक सुंदर तुळशी वृंदावन वाड्याच्या पवित्र वातावरणात आपले भर टाकताना मला दिसलं। समोरच आपल्या अखंड महाराष्ट्राचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती आणि हातात अभिमानानं तलवार पकडलेली आपली एक शिवकन्या दिसली। वाड्यात जेवायला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत पाटील स्वतः हात जोडून नम्रतेने करत होते। ग्राहक देवो भव हे सार्थ करणारे पहिले हॉटेल म्हणजे पाटीलवाडा। गावाकडे दिसणाऱ्या अनेक पारंपरिक गोष्टी आपल्या नवीन पिढीला माहीत व्हाव्यात म्हणून पाटलांनी त्यांची व्यवस्थित मांडणी केलेली दिसली। पारंपरिक गोष्टी म्हणजे पाटावर उठा, जातं, दगडी दिवा, उखळ अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी तिथे ठेवलेल्या होत्या। जग कितीही पुढे जाऊ द्या हो, पण आपली वेशभूषा, आपली संस्कृती, आपली परंपरा सांभाळताना पाटील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ग्राहकांची भूक भागवताना मला दिसले। ग्राहकांचे उत्तम प्रकारे केले जाणारे आदरातिथ्य हे एक नवीन वैशिष्ट्य आपल्याला पाटीलवाड्याचे म्हणता येईल। पाटीलवाड्याची ती विद्युत रोषणाई पाहिल्यानंतर आता वरचा मजला बाकी होता, म्हणून नेमकं काय होतं तिथं हे पाहण्यासाठी आम्ही वरती गेलो। बर्थडे पार्टी, किटी पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रशस्त असा हॉल आम्हाला समोर दिसला। कुटुंब अनोळखी होतं तरी पण आपलेपणा मात्र जाणवत होता, म्हणून त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करून आम्ही जेवणासाठी खाली आलो। अस्सल चुलीवरचं जेवण फक्त पाटीलवाड्यातच जेवायला मिळतं असं मित्रांकडून ऐकून होतं। किचन मध्ये डोकावून पाहिल्यानंतर याची प्रचिती पण आली। पाहता पाहता किचन मधून चिकनची प्लेट टेबलावरती आली आणि आता ती पोटात ढकलण्यासाठी दोघांनी पण बाया मागे सारल्या। तांबड्या रश्श्यात लिंबू पिळून जेवणाची तयारी जय्यत झाली। आता फक्त जेवण करणं बाकी होतं। जोपर्यंत समोर कॅमेरा चालू होता तोपर्यंत एकदम जेवण शिस्तीत चाललं होतं, पण लवकरच कॅमेरा बंद केल्यानंतर आम्ही त्याच्यावरती तुटून पडलो। चिकनचा तो लाल तांबडा झणझणीत रस्सा उडत अख्खी सर्दी गायब केली। शेवटी एक डेकर दिल्यानंतर अंगणात शतपावली करण्यासाठी आलो। बाकड्यावर बसलेल्या पाटलांच्या मांडीवरती थाप देऊन मित्रांनो त्यांना जेवण झालं का म्हणून विचारलं। शेवटी खरे पाटील नसून त्यांचा पुतळा हे समजल्यावरती मित्रांनो त्यांच्यासोबत 2-4 फोटो पण काढून घेतले। बाटलीत पाण्याचे 2च घोट शिल्लक राहिले होते, म्हणून पाटीलवाड्याच्या गार्डन मधील विहिरीत डोकावून पाहिलं। जगातील सर्वात खोल विहिरीतलं पाणी काढण्याचा विक्रम आपल्याच नावाने व्हायला पाहिजे म्हणून लागली तयारी लागलो। शेवटी 2 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर एकदाचं पाणी बादलीमध्ये वरती घेऊन आलो। काही चित्रविचित्र पोज देऊन पाटीलवाड्याच्या गार्डन मध्ये फोटो पण काढून घेतले। लहानपणी जे खेळ खेळायचे राहून गेले होते ते सगळेच खेळ खेळण्याचा मनमुराद आनंद या ठिकाणी लुटला। याआधी 2-4 वेळा दणकून आदळल्यानंतर कोणत्याही झोपाळ्याच्या दुरीचा आणि आपल्या वजनाचा अंदाज घेतल्याशिवाय झोका खेळण्याचा विचार मी तरी करत नाही। एकंदर या गोष्टी सांगण्याचा हेतू हा होता की लहान पोरांसोबतच मोठी माणसं देखील या ठिकाणी खेळ खेळण्यात रमत असतात। काही लोक तर खास या ठिकाणी फोटोशूट करण्यासाठी येत असतात। हॉटेलचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी घरपोच तुम्हाला पार्सलची सुविधा देखील उपलब्ध आहे। तर मित्रांनो, फॅमिली जेवण्यासाठी आल्यानंतर सोबत लहान मुलं देखील असतात, त्यासाठी पाळणा असेल, त्याचप्रमाणे बेबी वॉकर असेल, अशा पद्धतीच्या सगळ्या खेळण्यांची व्यवस्था देखील तुम्हाला आपल्या पाटीलवाड्यामध्ये दिसून येईल। रांजणगाववरून आलेलो आहे
टेस्ट एकदम बेस्ट आहे. 5 ते 6 वेळा इथं जेवण झालेलं आहे. आज कंपनीतले मित्रमंडळी आहेत, त्यांना स्पेशल इथली टेस्ट देण्यासाठी चव चाकण्यासाठी त्यांना घेऊन आलेलो आहे. एकदम बेस्ट मटन थाळी आहे. 5वी वेळ माझी आहे आणि बेस्ट आहे, एकदम एक नंबर. नमस्कार ताई, कसं वाटलं जेवण? अस्सल मराठमोळी गावरान पद्धतीचं जेवण इथंच मिळतं, त्यामुळे आम्ही कायम इथंच येतो. पाटिलवाड़ा के बारे में हमने काफ़ी सुना था एक्चुअली, लेकिन कभी ऐसे मौका नहीं मिला कि मतलब आकर हम यहाँ खाना खाए. लेकिन आज हम फ्रेंड्स सब निकले और मतलब मेरा जो खाना खाने का टाइमिंग है वो इवनिंग का है, तो हमने डिसाइड किया है कि चलो खाना खा के लेते हैं. तो हम लोगों ने बहुत महाराष्ट्रियन स्पेशल पिटला, भाकरी, रोटी ये सब बनाया, मतलब मंगवाया था. तो हमें काफ़ी अच्छा लगा इनका, और इनका जो लोकेशन है वो भी बहुत बढ़िया है. इनका जो आर्किटेक्ट डिज़ाइन है वो भी बहुत बढ़िया है. सब चीज़ें अच्छी लगी और हमने बहुत अच्छे से फ़ोटो निकाले. बस थँक्यू. रांजणगाव येथील पाटीलवाडा इथे आम्ही आज जेवत आहोत. संध्याकाळची छान मैफिल जमल्यासारखी वाटते इथे. पाटीलवाड्यात येऊन असं ते ॲम्बियन्स जे क्रिएट केलेलं आहे किंवा जेवणाची जी चव आहे, स्पेशली तुमचा ठेसा वगैरे किंवा हिने आता सोल कढी पिली आहे, तर ते पण जे ते आहे ते सगळं खूपच स्वादिष्ट होतं. अँड वी एन्जॉयड अ लॉट. थँक्यू. आम्ही नेहमीच पारंपरिक वेशेत पाटीलवाडा येथे जेवायला येतो. आपल्या खाद्य संस्कृतीनुसार मराठमोळी परंपरा जपण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे पाटीलवाडा. पाटीलवाड्याची टॅगलाईनच आहे, मराठमोळा साथ चव हमखास. अस्सल चुलीवरचं जेवण फक्त पाटीलवाडा.